नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा येथे महाराष्ट्र शासनाचे अपर सचिव विकास खारगेंना आझाद हिंदचे निवेदन। जिल्ह्यातील महसूल कामांना गती देत उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा पांदण रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा। बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव शासन प्रशासनाने करावा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली 30 दिवसाच्या सक्तीच्या रजेची कारवाई तत्काळ प्रभावाने मागे घ्यावी। यासह जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अनुषंगाने विविध मागण्यांचे निवेदन आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ई-मेलद्वारे तर महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे अपर सचिव विकास खारगे यांना जिल्हाधिकारी यांच्या दालनात एप्रिल 24 ला प्रत्यक्ष भेटून चर्चा करीत निवेदन देण्यात आले। आझाद हिंदच्या रास्त मागण्यांची त्वरित पूर्तता होईल। विकास खारगे चर्चेदरम्यान आझाद हिंदच्या निवेदन मागणीची दखल घेतल्या जाईल। बळीराजा फांद्यान रस्ता निधी, उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा सन्मान, अधिकारावर झालेली चुकीची कारवाई यासह निवेदनातील मागण्यांची पूर्तता करण्यासाठी स्वतः पुढाकार घेईल असे आश्वासन सुद्धा यावेळी अपर सचिव विकास खारगे यांनी दिले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर देवरे, पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। निवेदन देतेवेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे पाटील, विजय साबळे पाटील, राम व्यवहारे, वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव महाराज शास्त्री, महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, रमाई ब्रिगेडच्या भारतीताई अवचार, ग्रामस्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, सिद्धार्थ वानखेडे, अशोक बाहेकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे सुशांत पाटील, भूपेश पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती।